सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत. ताई, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधन झालं आहे. काय प्रतिक्रिया तुमची? कसं आहे की एक विद्वान माणूस आज ज्यांनी भारताचं चित्र बदललं होतं, कारण रुपीला पार्शली कन्व्हर्टेबल करणारे पहिले आपले पंतप्रधान मनमोहन सिंग होते. तर अशा एक विद्वान माणसाचा मृत्यू झाला आहे. खूप दुःख वाटतं आहे, कारण कुठेतरी अशी खंत देखील वाटते की आम्ही त्यांच्याविरुद्ध लढायला नको होतं. कारण इतकी चांगली माणसं असताना ते काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची, ते बोलायचे नाही म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची. पण खरंच ते किती विद्वान होते हे कदाचित लोकांना माहिती नसेल. ते हॅवर्डमध्ये शिकवायचे, PhD इन इकॉनॉमिक्स होते. तर अशी व्यक्ती गेली म्हणून खरंच त्यांना म्हणजे खरंच खंत वाटते आणि त्यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली. 28 तारखेला तुम्ही बीडला जाणार होती. आता काय तुमची भूमिका आहे? जाणार आहेत का? आणि जर जाणार आहेत तर तिथे काय काय तुमच्या कार्यक्रम असणार आहेत? कशा प्रकारची रूपरेखा आहेत कार्यक्रमात? कसं आहे की बीडची जी घटना झाली आहे ती इतकी गंभीर आहे, तर त्याच्यावर काही ना काही कारवाई खरंच झाली पाहिजे. आणि लढलं नाही तर बीडची जी दशा आहे ती बिलकुल बदलणार नाही आहे. म्हणून ती दहशत संपवायची असेल तर आपल्याला बीडला जाऊन लढावं लागेल. आणि 28 तारखेला मी कार्यक्रम जो होता ठिय्या आंदोलन करायचा तो तसाच आहे. उद्या सकाळी 5:15ला मी संभाजीनगरला जाऊन तिथून बीडला पोचणार आहे. तर 9:30च्या आसपास मी बीडला जाईन आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांना अटक होईपर्यंत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत तिथे राहून मी लढणार आहे. कारण कसं झालं आहे की मी जेव्हापासून आम्ही एक नंबर दिला त्या नंबरवर इतक्या प्रचंड प्रमाणावर आम्हाला व्हिडिओज, फोटोज, रील्स सगळी माहिती जी येते अतिशय धक्कादायक आहे. आणि सगळे गावागावाचे सरपंच प्रत्येकाच्या हातात पिस्तुलं. म्हणूनच मी ते आज पिस्तुलं हे जे ट्विट केलं ते त्याच्यासाठी केलं आहे. मला वाटतं संजय राऊत पण माझ्याबद्दल बोलले आहेत आणि ते म्हणालेत की ही सगळी जुनी माहिती आहे. आम्ही कुठेच म्हटलं नाही की नवीन माहिती आहे, पण या जुन्या माहितीवर तुम्ही काही काम कधीच केलं नाही तर आज बीडची अशी दुर्दशा झाली नसती. आज तुमचे 2 ट्विट आहेत. एक तर मार्किंग करून काही नेत्यांची फोटो तुम्ही दाखवले आहेत, तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, कशा प्रकारच्या फोटो आहेत, आणि पिस्तूल तुम्ही आता म्हटले ते काय आहेत? कसं आहे की कित्येक गावांच्या सरपंचांकडे पिस्तूल आहेत आणि काहींच्या मुलांकडे देखील आहेत. तर हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे की तिथे कुठल्या कुठल्या प्रकारे दहशत करतात लोक. म्हणजे आज जर तुम्ही कोणीही आवाज उचलायचा म्हटला तर उचलूच शकत नाही आहे, इतकी दहशत निर्माण करण्यात आली आहे. तर ती दहशत किती आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोचण्यासाठी मी एकानंतर एक ते ट्विट करते. ट्विट केल्याच्या आधी मी नवनीत कावत जे SP आहेत बीडचे त्यांच्याकडे ती माहिती पाठवते. तुम्ही ह्याला व्हेरीफाय करा हे देखील लिहिते. आणि प्रत्येक याच्यात नवनीत सर जे करतायत त्यांना माझा खरं मनापासून सलाम. एक चांगले ऑफिसर बीडला मिळाले ज्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीत गुन्हे देखील दाखल होत आहेत. बरं वाटतंय बघून, कारण दहशत संपवायला त्यांच्यासारख्या ऑफिसर्सची खरंच गरज आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्यांनी फाशीची शिक्षाची मागणी केली आहे. तुम्ही कसं बघता त्यांच्या मागणी? मला बजरंग सोनवणेंबद्दल काहीच म्हणायचं नाही, कारण मला कुठच्याच राजकारण्यांबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे. कारण हेच आज जे शरद पवार उद्याच्या मोर्चात येणार असं ऐकलं, जितेंद्र आव्हाड येणार आहेत असं ऐकलं, सुरेश धस जे त्यांच्या विरुद्ध बोलले वाल्मिक कराड विरुद्ध, तर मला एकच प्रश्न पडतो की हे सगळे आधी मंडळी राष्ट्रवादीचीच आहे. त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे इतके वर्ष होते आणि असं असताना ते काय आहेत किंवा त्यांचे वाल्मिक कराड काय आहेत हे काही या लोकांना माहीत नव्हतं का? ह्या वाल्मिक कराडचे सगळ्यांबरोबरचे फोटो आपण जेव्हा बघतो कुठेतरी असं वाटतं की आज मग जो होतोय तो ड्रामा होतोय का? मला या कुठल्याही राजकारण्यांची काही घेणं देणं नाही आणि मला फक्त तो लढा द्यायचा आहे तो ती दहशत संपवण्यासाठीचा लढा द्यायचा आहे. कारण त्याची इंटेन्सिटी किती आहे, किती दहशत आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून मी ते सगळे व्हिडिओज आणि त्यांचे सगळे दहशतीचे व्हिडिओज हे ट्विट करते. पंकजा मुंडे आतापर्यंत त्यांची जी भूमिका आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? गोविंद, हा प्रश्न खरंच त्यांना कोणीतरी जाऊन विचारायला हवा. कारण पंकजा मुंडे इतक्या गप्प काय आहेत? त्या एक मंत्री आहेत बीडच्या,
खरं तर एवढं मोठं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यावर त्यांची रोज प्रतिक्रिया आली पाहिजे. पण आपण बघतोय त्या वाल्मिक कराड विरुद्ध एक चकार शब्द बोलल्या नाहीत किंवा या घटनेविरुद्ध मला वाटतं एक व्हिडिओ सोडून बाकी काही बोलल्या नाही आहेत. तर कुठेतरी त्यांची ही चुप्पी जी आहे ती बरंच काही बोलून जाते. तर त्यांना रोज जाऊन पत्रकारांनी खरं विचारलं पाहिजे की तुम्ही गप्प का. अजितदादांकडे काही मागणी करणार आहेत का याबाबत, या पूर्ण घटनेबाबत? मी आणि अजितदादांकडे मागणी करणं या जन्मी शक्य नाही आहे. कारण ते किती भ्रष्ट आहेत आणि त्यांनी काय काय केलं आहे हे सगळं मी अनेक वेळा उघडं केलं आहे. मला असं वाटतं त्यांच्याशी मला बिलकुल काही बोलण्याची गरज नाही आहे. माझा जो लढा आहे त्यात गृहमंत्र्यांनी आणि तिथल्या SP-नी कारवाई करावी आणि न्याय करावा एवढाच आहे. कारण आज देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळण्याची गरज आहे. आणि त्या मुलीनी जे एक वाक्य म्हटलं होतं की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, तर त्या मुलीला पूर्ण पाठिंबा देऊन कसा न्याय मिळत नाही तो लढा देणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.